आम्ही ओंकार शिक्षण मंडळाचं कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाकडे हे सगळे कॉमर्स विभागाचे विद्यार्थी आहेत. त्यांना एक स्टडी आपलं राजकीय वडा हा गडिंग्लजला फेमस आहे. एवढं गडिंग्लजमधलाच नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये फेमस ब्रँड आपण त्याला म्हणू शकतो. बाकीचे लोक सुद्धा इथे येऊन खातात. महाविद्यालयाच्या वतीनं आम्ही आपल्या या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण या व्यवसायात कसा आलात आणि याची सुरुवात कशी झाली आणि आज हा व्यवसायामध्ये एकंदरीत चढ उतार जे आहेत आणि आता तुमचं जे सक्सेस आहे त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगावं आमच्या विद्यार्थ्यांना. व्यवसाय म्हणजे जास्त मला काही नॉलेज नाही तर मी हळूहळू प्रयत्न करत करत यश घेतो. ती प्रॅक्टिस होती माझी पण सुरुवात 2017ला एकदम स्लो होत होते. हे नंबर कस्टमर 2017-18 100 जायचे वडे 150 जायचे 200 जायचे 20पर्यंत 200 गेले. जशी जशी माहिती होईल तशी जशी पब्लिसिटी झाली मोर पब्लिसिटी झाली तशी ग्रोथ वाढत गेली. हळूहळू कमी त्याच्यावर 1 कामगार 2 कामगार 4 कामगार घेतले. त्यानंतर हळूहळू अशी प्रतिक्रिया आता किती वडे सेल आउट होत आहेत पर डे? 1000 तरी वडे होतात. त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि एक नफा नुकसान किंवा ह्याच्याबद्दल थोडंसं. नफा काय आता मार्केट अपडाऊन असते ते गोष्ट कमी कधी जास्त होते तसं काही सांगू शकत नाही. पण आहे एक आपलं कुटुंब 4 लोकांचं परिवार चालण्याचं काही आहे चांगलं. आमच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हॅलो त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? याचा डिग्री घेऊन बाहेर पडणार आहेत नोकऱ्या तर सगळ्यांना आपण करू शकत नाही पण असे छोटे छोटे व्यवसायासाठी मुलांसाठी तुमचा काय सल्ला असेल? सल्ला म्हणण्यापेक्षा आता सर प्रत्येकाची प्रॅक्टिस वेगळी असते प्रत्येकाची आवड वेगळी असते. त्यातनं प्रत्येकजण आवड जर असेल पाहिजे ना त्याने सुरुवातीपासून त्या आवडीला टर्न करायला पाहिजे. कुठले कुणाला इलेक्ट्रिकल असेल कुणाला गाडी मेकॅनिकल असेल काही असेल तर त्याला सुरुवात करायला पाहिजे. ज्या दिवशी सुरुवात करायला त्या दिवशी त्याला अंदाज जातोय की आपण प्रॅक्टिस काय करायला पाहिजे. प्रत्येकाची आवडी निवडीचा विषय आहे. तुम्हाला कम्प्युटरमध्ये आहे पण तुम्ही करताना हा बिझनेस सुरुवात करायलाच पाहिजे. तुम्हाला ग्रोथ मिळणार फक्त तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. काही असू दे काही करायला. काय प्रश्न सर तुमचे किती आउटलेट आहेत आता सध्या? आता एक 25 आहेत. 25 आउटलेट आहेत. तुमच्या लक्षात आलं काय? 25 आउटलेट आहे. कुठं कुठं आले सर? मिसरी आजरा उत्तूर मिरज निपाणी. बरं ही जी टेस्ट तुम्ही ठेवला आहे म्हणजे ह्याचं काय राज काय? ट्रेनिंग देतो. हां हां म्हणजे माझे मसाले बनवते लसण मसाले ते फक्त मी पॅकिंग करून देतो आणि प्रॉपर ट्रेनिंग देतो. जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही इथे ट्रेनिंग तुमचं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी घालून देतो. त्याला 6 महिने लागू जरा शिकायला. तुमच्या हाताला जोपर्यंत हाताची गोष्ट बसत नाही तोपर्यंत मी प्रॅक्टिस म्हणजे ऑनच करून देतो. ऑनच नाही काय टेस्ट चालताना सर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक व्यवसायातला हा वेगळा आहे. हॉटेल आहे मला फूड इंडस्ट्रीजमध्ये वडापाव कसं म्हटलं तर आधी त्याला कुठलाही माणूस गरीबाला श्रीमंताला श्रीमंत माणूस टाकतो. त्याला काय म्हणजे असं टायमिंग केवळ नाही कधीही खाऊ तुम्हाला मॉडेल दाखवते एवढं खर्च येतो एवढं म्हणजे तुम्हाला राहते. आता 100 वडे जर पाठवले गेले त्याचा खर्च किती नफा किती हे मला वाटते 50% तरी 40% धरा. आता हे अशी का आम्हाला वगैरे घ्या म्हणा घ्या जेवढं असतं तेवढं 40% मार्जिन. तिचं एक हॉटेल आहे. आता तिच्या हॉटेलसाठी जर तुमचं राजगिरीची जर फ्रँचायझी घ्यायची म्हणजे तर काय प्रोसिजर तिला करायचं? प्रोसिजर नाही डायरेक्टली ट्रेनिंग देतोय. मीठ मसाले वगैरे माझ्याकडून प्रोव्हाइड आणि तुमची ज्यावेळी मानसिकता म्हणजे तयारी झाली मी ऑन करून देतोय. असं काय म्हणजे तुमच्या मनात तयारी पाहिजे काय जे मी करायचं हे सक्सेस आहे. फक्त जे थांबतोय सक्सेस जरा संयम पाहिजे. कुठलाही व्यवसाय करा संयम पाहिजे. म्हणजे एका शहरात 2 फ्रँचायझी नाही एका शहरात एक. मटेरियलचं पेमेंट मी घेतोय आणि डायरेक्ट ऑनलाईन
डिपॉझिट लाख वगैरे तरी मॅक्झिमम पाहिजे 2 लाख म्हणजे तुम्हाला एक मटेरियलला 1 लाख आणि आमचे काय क्वालिटी मटेरियल असेल जबरदस्ती काय करत नाही मी मला एवढंच पैसे मिळेल तेवढंच पैसे तुम्ही शिका आणि करा एवढंच म्हणत आहे मला हे काही क्वालिटी काही इथं राहणार नाही. माणूस शेवटी आमच्या हाताला- हा, हे. आता इथे किती कामगार आहेत? आता हे 7 धन्यवाद सर. कॉलेजच्या वतीनं तुमच्या व्यवसायाला शुभेच्छा. थोडं असंच एखाद्या वेळेस कॉलेजवर तुम्हाला इन्व्हाइट करतो याच्यापेक्षा जास्त मुलांना तिथे घेऊया फोटो.